न्याय मागणीच्या भूमिकेत सगळ्या समाजासोबत आम्ही तिथं मोर्चाला जात आहेत सगळे कुटुंब आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आमच्या कुटुंबासोबत जे अन्याय झाला आहे, जे आमचं कुटुंब पीडित झालं आहे, जे क्रूरपणे माझ्या भावाला संपवलं आहे, त्या सर्व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ह्या मागणीसाठी आम्ही सर्व कुटुंब सगळ्या समाजासोबत मोर्चासाठी जातो आहे. धन्यवाद. काय म्हणाल, सुरुवातीला तुम्ही कुटुंब न्याय मागत होता, त्यानंतर यामध्ये नेते आले, सामाजिक संघटना आले, आता जनता रस्त्यावर आलेली. आता हे प्रकार तुमच्या कुटुंबापुरतं राहिलेलं नाही तर अख्ख्या राज्याचं झालं. एक सच्चा माणूस काम करताना त्यांनी कसं कसं समाजाला घडवलं, स्वतःचा कधी विचार नाही केला, कुटुंबाचा विचार नाही केला. त्या माणसासाठी, जे माणूस आहे त्या माणसासाठी सगळं हे समाज उतरला आहे आणि एकच सगळ्यांचं मागणं आहे की ह्या माणसाला न्याय भेटला पाहिजे. धन्यवाद. जे फरार आरोपी आहेत आता त्यांच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते, त्यांची हत्या झाली असावी, ते त्यांनी सांगायचं, आम्हाला काय झालं आहे ते त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं. आम्ही तर इथं तुमच्या समोर आहेत, आमच्या कुटुंबासोबत आहेत, आमच्या गावात आहेत, ते त्यांचा भाग आहे, त्यांनी सांगायचं काय झालं आहे ते स्पष्टीकरण ते त्यांनी द्यायचं. हे कुठेतरी प्रशासनाकडून काही गोष्टी लपवल्या जातात असं वाटतंय का? कारण ते सगळं क्लिअरिफिकेशन त्यांनी आम्हाला द्यायचं. मी आत्तापर्यंत एकही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं कुणाला मागितली नाही, कुणाला बोललो नाही, पण खूप अंत बघितला आहे कुटुंबाचा, समाजाचा, सगळ्या खूप चुकीची पद्धतीनं. काय म्हणशील, सुरुवातीला यंत्रणावरती विश्वास राहिलाय का तुमचा? पूर्ण समाज त्यांनी सांगायचं आम्हाला सगळं काय झालंय ते, मग आम्ही ठरवू काय ते. आमच्यासोबत राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.